श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्ही अनेक दिवसांपासून मनापासून प्रार्थना करत आहात का? अनेकदा स्वामींच्या चरणी तुम्ही अश्रू ढाळले आहेत का? आणि तुमच्या मनात एकच प्रश्न आहे का, स्वामी माझी प्रार्थना ऐकत आहेत का? जर हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण आज आपण अशा 7 चिन्हाबद्दल जाणून घेणार आहोत जी अनेक भक्तांच्या अनुभवामध्ये वर्णन केली गेली आहेत. अनेक चिन्हे दिसू लागली तर ती भक्तांच्या जीवनात सकारात्मक आध्यात्मिक बदल घडत असल्याची भावना अनेकांना मिळते. शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या स्वामींवरील विश्वास आणखीच दृढ करू शकते. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. परंतु भक्तांनो, प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर लगेच मिळेलच असं नाही. कधी स्वामी योग्य वेळेची वाट पाहतात तर कधी आपल्यालाच अधिक सक्षम बनवतात. पण जेव्हा कृपेची चाहूल लागते तेव्हा जीवनात काही सुंदर संकेत जाणवू लागतात. तीच संकेत जे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर मित्रांनो, मैत्रिणींनो, तुमच्या जर आयुष्यामध्ये ही 7 संकेत तुम्हाला दिसत असतील तर स्वामींची कृपा नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. पहिलं चिन्ह म्हणजे मनाला अनपेक्षित शांतता लाभणे. पूर्वी ज्या गोष्टींमुळे खूप चिंता व्हायची त्या आता तितक्या त्रासदायक वाटत नाहीत. मनात एक वेगळाच विश्वास निर्माण होतो की काहीतरी चांगलं होणार आहे. पॉझिटिव्हिटी निर्माण होते. ही अंतर्गत शांतता अनेक भक्तांसाठी आशेचा किरण ठरते आणि हेच पहिले संकेत आहे. दुसरं चिन्ह म्हणजे सतत स्वामींचं नाव आठवणे किंवा स्वामींची आठवण येणे. अनेक दिवसभर स्वामींचे नाव आठवू लागते. श्री स्वामी समर्थ हा जप नकळत सुरू राहतो, जणू स्वामी स्वतः भक्ताला आपल्या जवळ बोलावत आहेत अशी भावना निर्माण होते. तिसरे चिन्ह म्हणजे योग्य मार्गदर्शन मिळणे. कधी एखाद्या व्यक्तीकडून, कधी एखाद्या पुस्तकातून, तर कधी एखाद्या प्रवचनातून, तर कधी एखाद्या छोट्या प्रसंगातून आपल्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळतं. योग्य वेळी योग्य दिशा मिळणे हा अनेक भक्तांनी अनुभवलेला सकारात्मक बदल आहे. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, चौथे चिन्ह म्हणजे संकटातून अनपेक्षित सुटका. ज्या संकटातून बाहेर पडणे अशक्य वाटत होतं त्यातून अचानक मार्ग निघतो. याचा अर्थ प्रत्येक अडचण संपलीच असा नसतो, पण आशेचा दरवाजा उघडू लागतो. पाचवे चिन्ह म्हणजे नकारात्मक विचार कमी होणं. राग, मत्सर, भीती, नैराश्य हे हळूहळू कमी होत जातं. मन सकारात्मक विचारांकडे वळतं. सहावे चिन्ह म्हणजे चांगल्या लोकांची साथ मिळणं. जीवनात अचानक अशी माणसे भेटू लागतात जी योग्य सल्ला देतात, मदत करतात आणि तुमचा आत्मविश्वास वाढवतात. अनेक भक्त यालाही स्वामींची कृपेचा भाग समजतात. सातवे चिन्ह म्हणजे श्रद्धा अधिक दृढ होणे. सर्वात मोठं चिन्ह म्हणजे स्वामींवरचा विश्वास कोणत्याही परिस्थितीत कमी होत नाही. परिस्थिती कितीही हालाकीची असू द्या, परंतु स्वामींवरचा विश्वास आपला कमी होत नाही. उलट प्रत्येक दिवसागणित श्रद्धा ही वाढतच जाते, कारण खरी कृपा ही फक्त इच्छा पूर्ण होण्यात नसून मन अधिक स्थिर आणि विश्वासू बनवण्यातही असते. प्रेरणादायी कथा खरंच तुमच्यासाठी आहे. एक भक्त अनेक वर्ष नोकरीसाठी प्रयत्न करत होता. तो रोज स्वामींच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करायचा. महिने गेले, वर्ष गेलं, पण यश काही मिळत नव्हतं. एक दिवस तो निराश झाला. मंदिरातून बाहेर पडताना एका वृद्धाने त्याला फक्त एवढंच सांगितलं, स्वामींवर विश्वास ठेव बाळा, योग्य वेळ जवळ आली आहे. त्या एका वाक्याने त्याचा आत्मविश्वास परत आला. त्याने प्रयत्न सुरू ठेवले आणि काही दिवसातच त्याला अपेक्षेपेक्षाही चांगली संधी त्याला मिळाली. या कथेतून संदेश असा की विश्वास आणि प्रयत्न एकत्र असतील तर जीवनात सकारात्मक बदल हा घडू शकतो. भक्त हो, जर तुम्हालाही या 7 पैकी एखादे चिन्हे अनुभवायला मिळत असेल तर तुमच्या आयुष्यात आशेचा नवा अध्याय सुरू होत असल्याची भावना तुम्ही ठेवू शकता. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा आणि संयम सोडू नका, कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये फक्त प्रेमाने एकदाच लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, प्रेरणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी, आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.